ताजं प्रकरण काय घडलंय ऐकाल? मोचरीने दिला मला कॉपीराईट स्ट्राईक. अहो, काही दिवसांपूर्वी या मॅडम मोठ्या आवेशाने म्हणाल्या होत्या, माझ्यावरचे आरोप खोटे आहेत. काय पुरावा आहे तुमच्याकडे? दाखवा बघू. मी थेट स्क्रीनशॉट्सचा पुरावा तोंडावर देऊन फेकला. पण खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. जर ते स्क्रीनशॉट्स बनावट होते, जर ते फेक आय डीवरून बनवले होते, तर मग बोचरीने माझ्या व्हिडिओवर गपचूप कॉपीराईट स्ट्राईक कशाला मारला हो? फोटो फेक होता, तर त्यावर तुझा कॉपीराईट कसा आला मॅडम? आधी स्वतःच पुरावे मागायचे. पुरावे दिले की फेक म्हणून बोंब मारायची. आणि पोलखोल झाली की गपचूप मागच्या दाराने स्ट्राईक मारून पळून जायचं. जेव्हा उत्तर द्यायला शब्द उरले नाहीत, तेव्हा मॅडम कुठल्या गुहेत जाऊन लपल्या आहेत कुणास ठाऊक. पण ऐक ग बोचरे, जरा कान उघडे ठेवून ऐक. तुला काय वाटलं, एका स्ट्राईकने माझा आवाज बंद होईल? हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. आता तुला अजिबात सुट्टी नाही. आता तर मी अजून कडक पुरावे बाहेर काढणार. तुझे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि असा बराच काही मसाला. आता कुठे लपशील? स्क्रीनशॉटवर स्ट्राईक मारू शकतेस, पण या येणाऱ्या पुराव्यांच्या वादळाला कशी रोखणार? अहो मॅडम, सत्य लपवल्याने लपत नसतं. तुझा हा केविलवाणा प्रयत्न पाहून मला फक्त एकच सांगावंसं वाटतं. जितकं जास्त लपायचा प्रयत्न करशील, तितकीच जास्त फजिती होईल. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी तुमची, फक्त आणि फक्त तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. आजचा विषय म्हणजे एकदम गरमागरम आणि झणझणीत मसालेदार मेनू आहे. मंडळी, आपल्या या यूट्यूबच्या दुकानात एक मॅडम फिरत होत्या. नाव बोचरी. अहो, नाव जितकं छान तितकंच काम भन्नाट. काही दिवसांपूर्वी या मॅडम म्हणाल्या, माझ्यावरचे आरोप खोटे आहेत. काय पुरावा आहे तुमच्याकडे? मला चॅलेंज केले. मी म्हटलं, मॅडम, हा घ्या पुरावा. थेट स्क्रीनशॉटचा पुरावा फेकला. मग मॅडमचा अचानक ड्रामा सुरू झाला. म्हणाल्या, छे छे, हे तर बनावट आहे. हे फॅब्रिकेटेड आहे. हे सगळं फेक आय डीवरून बनवलंय. 1055 ते 1066चा घोळ घातला. वाह मॅडम, काय तो अभिनय. ऑस्कर डायरेक्ट तुमच्या घरात फेकून मारला पाहिजे. पण खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. जर ते स्क्रीनशॉट्स बनावट होते, जर ते फेक आय डीवरून बनवले होते, तर मग माझ्या त्या व्हिडिओवर गपचूप कॉपीराईट स्ट्राईक कोणी मारला हो? तुम्ही मारलं का हो? हे तुमचं नाव आहे ना? नाही, असंच विचारलं. पण खरी गंमत इथे सुरू होते. जर माझे स्क्रीनशॉट्स खरंच फेक आणि बनावट होते, तर मग त्या स्क्रीनशॉट्सच्या व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक कशी आली? मला तर बाई प्रश्न पडला. म्हणजे पुरावा फेक होता, पण त्याच फेक पुराव्यावर कॉपीराईट हक्क मात्र एकदम रिअल. अहो ताई, फेक स्क्रीनशॉटला कॉपीराईट कसं काय मिळालं? मला जरा समजून सांगता का? बाकी मी काही निष्कर्ष काढत नाही. प्रेक्षक हुशार आहेत. ते स्वतःच समजून घेतील. आणि मला एक गोष्ट फार आवडते. पुरावा मागताना आवाजात असा कॉन्फिडन्स असतो. पुरावे द्या, पुरावे द्या. आणि पुरावा दिल्यावर, भिगी बिल्ली. बोचरी कुठे गेली? कोणाला दिसली का? आता तोंडावर पडल्यावर बेआत लपून बसली काय खोटारडी बोचरी? पण दिसेन असं होणं, कॉमेंट्स टाळणं आणि मग कॉपीराईटचं बटन दाबणं, हे काही स्पष्टीकरण नाही ग बाई. हा तर यूट्यूबचा पडदापाडा एपिसोड वाटतोय. आणि आता बोचरीताई पब्लिकपासून हाईड झाल्यात असं दिसतंय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. आणि आता मिस्टर इंडिया. अहो ताई, लोकांना सत्य कळावं म्हणून तुम्हाला फक्त एकच काम करायचं होतं. पुरावा फेक आहे हे सिद्ध करायचं. पण जर एखाद्या गोष्टीला फेक म्हणत असाल आणि त्याच गोष्टीवर कॉपीराईट स्ट्राईक करत असाल, तर सगळंच स्पष्ट झालं की पुरावे एकदम खरे होते. फेक आहे म्हणणं सोपं आहे, पण फेक कसं आहे हे सिद्ध करणं थोडं अवघड असतं. कारण झाकून ठेवलेलं सत्य फार काळ लपत नसतं मॅडम.
म्हणजे चोरीवरून शिरजोरी. जेव्हा स्वतःची पोलखोल झाली, सत्य समोर आलं आणि उत्तर द्यायला शब्द उरले नाहीत, तेव्हा तडक कॉपीराईटची तलवार चालवली. आणि आता आता मॅडम कुठल्या गुहेत जाऊन लपल्या आहेत कुणास ठाऊक. अहो मॅडम, सत्य लपवल्याने लपत नसतं. ते कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी कुठून न कुठून बाहेर येतच. स्क्रीनशॉटवर स्ट्राईक मारू शकता, पण लोकांच्या डोक्यात आलेल्या विचारांवर कसा स्ट्राईक मारणार? बाकी निष्कर्ष तुम्ही काढायचा. आणि हो, तो सोबत ठेवलेला भाऊ कुठे गेला बरं? आजकाल जरासुद्धा दिसत नाहीये, म्हणून सहज विचारलं. काय रे भावा, आठवलं का शेवटी की ते यूट्यूबचे महान कमेंट्स तूच केले होतेस? की अजूनही बहिणीच्या मागे लपून खोटं बोलणार आहेस? अरे रे रे, कुठे फेडाल हे सगळं पाप? पण जाऊ दे बाई, जेव्हा बोचरीलाच काही प्रॉब्लेम नाहीये तर आपण तरी काय बोलणार? तिलाच जर हे सगळं चालतंय तर जगाने का डोकेदुखी करून घ्यायची? बरोबर ना? म्हणतात ना, दिन में भैया रात में. मला नाही माहीत बाई, तुम्हीच सांगा. पण ऐक ग बोचरे, तुला काय वाटलं एका स्ट्राईकने किंवा भावाला पुढे करून माझा आवाज बंद होईल? आता तुला अजिबात सुट्टी नाही. आता तर मी अजून कडक पुरावे बाहेर काढणार. तुझे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि बराच काही खमंग मसाला. आता कुठे लपणार? आणि हो, मी कुणाला सत्य स्वीकारायला भाग पाडू शकत नाही. मी फक्त स्क्रीनशॉट्स आणि खरं काय दाखवू शकते, प्रश्न विचारू शकते. कारण माझं काम आहे गॉसिपमध्ये मसाला टाकणं. काय मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या ठेवलेल्या भाऊ बहिणीच्या अफाट जोडीबद्दल? आणि शेवटी बोचरीताईंना एक छोटासा प्रश्न. तुम्ही म्हणता सगळं फेक आहे, मग एवढं टेन्शन कशाला घेता? फेक असेल तर हसून सोडा ना. की कुठेतरी चटका लागतोय म्हणूनच एवढा धूर निघतोय? पण एक गोष्ट मात्र खरी, पुरावे मागितले आणि पुरावे मिळाल्यावर लपून बसायची वेळ आली. हा प्लॉट ट्विस्ट तर भारीच होता. काय मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? मॅडमच्या या पळकुटेपणावर आणि पुढच्या येणाऱ्या पुराव्यांवर तुमचं काय मत आहे? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या गॉसिप गर्ल मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकन वाजवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या गरमागरम धमाक्यात. कारण इथे गेम अजून संपलेला नाही मित्रांनो. मी आहे तुमची, फक्त आणि फक्त तुमची गॉसिप गर्ल मराठी. आणि लक्षात ठेवा, बोचरी असो किंवा कोणताही ड्रामा असो, प्रश्न विचारत रहा, स्क्रीनशॉट जपून ठेवा आणि काय खरं हे स्वतः तपासा. तोपर्यंत बाय बाय.